या धरणाचा सर्वाधिक लाभ देखील शेतकऱ्यांनाच मिळायला हवा। गोसेखुर्द या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्पात मात्र असं होताना दिसत नाही। गोसेखुर्द धरण आता पूर्ण होत आहे। या धरणातील प्रचंड पाणीसाठ्यातून धरणाच्या वरच्या बाजूला तसंच वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बॅकवॉटर पसरलंय। त्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूलाही शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाळ्यानंतर अनेक महिने पाण्याखाली बुडीत असतात। बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांना जमिनी आता जलसंपदा आणि महसूल विभागाकडून अधिग्रहित होत आहेत। मात्र त्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। जमीन अधिग्रहित करून हवी असेल तर विशिष्ट रक्कम द्यावी लागेल अशी मागणी करणारे काही लोक संपर्क करत होते असा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलेला आहे। तर गोसेखुर्द धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात नेमकं काय घडतंय ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। गोसेखुर्दचं बॅकवॉटर पाणी वैनगंगेच्या पात्राबाहेर जात आहे। जमिनी आणि अन्य गावातील शेती त्यामुळे बुडतीये। फेब्रुवारीतही जमिनी पाण्याखाली गेल्या तरीही जमिनी बॅकवॉटर अधिग्रहण प्रक्रियेबाहेर आहेत। बॅकवॉटरचं पाणीच नाही अशा जमिनींचे मात्र नुकसान भरपाईसाठी अधिग्रहण। एबीपी माझानं वस्तुस्थिती तपासल्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य दिसून आलंय। वैनगंगेच्या प्रवाहापासून दूर असलेल्या जमिनींना 42 कोटींची भरपाई देण्याची तयारीही सुरू आहे। अधिग्रहण दाखवायचे तर पैसे द्या अशी दलालांनी शेतकऱ्यांकडे मागणी केली। पैसे न देणाऱ्यांना वगळलंय। शेतकऱ्यांच्या महसूल आणि जलसंपदा विभागाकडे त्यांनी लेखी तक्रारी केल्यात पण दुर्लक्ष केलं जात आहे। एका शेतकऱ्याची खंडपीठात त्यानं धाव घेतलीय। खंडपीठानं नियमाप्रमाणे काम करा अशी तंबी दिली तरीही पहिले पाढे 55च दिसतायत। दरम्यान भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत असल्याचं आणि त्या संदर्भात सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेत गैरकारभार होत असल्याचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलं आणि त्यानंतर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। नाही, जेव्हा केव्हा शासनाच्या वतीनं जमीन ही अधिग्रहित करण्यात येते तेव्हा संपूर्ण त्या प्रकल्पामध्ये बाधित झालेली किंवा प्रकल्पग्रस्तांची जमीन असते याचा सर्व पद्धतीनं सर्वेक्षण करून त्या ठिकाणी ज्या ज्या जमिनी बाधित झाली आहे त्या त्या ठिकाणी मदत देण्यात येते। जर का ह्या पद्धतीची मदत कुठे पोहोचली नसेल किंवा काही नागरिकांना त्यामध्ये समाधान झालं नसेल तर निश्चितपणे त्यांच्याकडून ती तक्रार प्राप्त झाल्याबरोबर त्या संदर्भाचे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील। जिल्हाधिकारी अनेक स्पॉटवर स्वतः गेलेले आहे, परंतु असं एखादं गाव असेल की ज्या ठिकाणी लोकांच्या मनात नागरिकांच्या मनात असलं की बाबा आपली जमीन त्यामध्ये सुटते आहे, आपली जमीन बाधित असताना देखील तर निश्चितपणे याची दखल घेऊन त्या संदर्भात प्रशासनाला पुन्हा निर्देश देण्यात येईल। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा